आपली आजची रेसिपी आहे थंडीच्या दिवसात अगदी खावीशी वाटेल अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि त्याचबरोबर त्याच्यासोबतची मसालेदार चमचमीत बटाट्याची भाजी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया, मस्त लागते। पुरीसाठी एका पाटीमध्ये मी ह्या मेजरमेंट कप नुसार 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 कप पिठासाठी चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। त्यानंतर इथं आपण 2 चमचा बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रव्यामुळे पुरी छान होते, फुलते पण चांगली आणि खुसखुशीत होते आणि रव्यामुळे रवाळ असं पुरीचं टेक्स्चर येतं। तर आपण इथं 2 चमचे इतका 2 कपासाठी रवा घालून घेतलेला आहे। आता रवा घालून झाल्यानंतर आपण इथं 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल आपल्याला जास्त पण घालायचं नाही, नाहीतर मग पुऱ्या तेलकट होतात। फक्त खुसखुशीत व्हावं यासाठीच आपण हे तेल घालून घेणार आहोत। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे पीठ। तेल कमी घातलं तरी चालेल, पण जास्त घालू नका, नाहीतर पुऱ्या तेलकट होतात। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता ही कणिक आपल्याला घट्टसर मळून घ्यायची। आता ही कणिक व्यवस्थित मिक्स करून घेतली मोहन बरोबर, जे आपण तेल घातलं होतं ते। आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी करत आपल्याला ही घट्टसर मळायची आहे। आपल्याला ही सैलसर मळायची नाहीये। जर कणिक सैलसर मळली गेली तर आपल्या पुऱ्या फुलत नाहीत किंवा फुगत नाहीत, म्हणून आपल्याला ही अगदी घट्टसर मळायची आहे आणि त्याच्यामध्ये रवा पण आहे, त्यामुळे ही कणिक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आपण ह्याला घट्टसर कणिक थोडं थोडं पाणी करत घालून घेऊया। अगदी काहीच मिनिटांमध्ये आपली कणिक मळून झालेली आहे। तुम्ही इथं बघू शकता, इथं आपल्याला 2 कप गव्हाच्या पिठासाठी साधारणपणे 1 ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे ही कणिक मळताना, आणि अशी घट्टसरच ही कणिक मळली गेली पाहिजे। आता ही पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला रगडून घ्यायची आहे। काहीच मिनिटांमध्ये आपली पुरीसाठीची कणिक मळून तयार झालेली आहे। इथं आपल्याला साधारणपणे 2 कप गव्हाच्या पिठासाठी 1 कप इतकं पाणी लागलेलं आहे आणि ही अशी व्यवस्थित घट्टसर मळली गेली आहे। आता ही कणिक आपण पुरी करण्यापूर्वी 20 मिनिटं झाकून ठेवायची आहे। जर तुम्हाला खूपच वेळ असेल पुरी करण्यासाठी तर हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता। पीठ मळून तयार आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। कढई आपली मध्यम आचेवरती ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालून घ्यायचे। थोडंसं तेल तापलं की त्यात आपण 1 छोटा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडायला लागली की आपण लगेचच त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालून घेणार आहोत। जिरे पण आता बघा इथं फुललेत। आता हे जिरे फुलले गेले की आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचे आणि आपली गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे। इथं 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याच्या तुकड्याचं मी पेस्ट करून घेतलेली आहे। ती फोडणीत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आपल्याला ही फोडणी खमंग अशी हवी आहे, त्यामुळे आपण ती व्यवस्थित या फोडणीत आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे। आता आपण 1 तमालपत्र घालून घ्यायचे आणि 7 ते 8 इथं कढीपत्त्याची पानं पण घालून घ्यायची आहे। ह्या दोन्ही गोष्टींमुळे फोडणीला एक खमंग असा वास येतो। तुमच्याकडे तमालपत्र नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, तर ते पण आपण व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे। आता पटकन कांदा शिजला जावा यासाठी इथं आपण ही फोडणी परतत असताना कांद्यावरती लगेचच अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे, जेणेकरून आपला कांदा पटकन शिजला जाईल। आता हे मी भाजीसाठीच मीठ घातलेलं आहे। आता कांदा शिजला गेला म्हणजे रंग बदलला की लगेचच आपण त्याच्यामध्ये 1 मोठा आकाराचा टोमॅटो इथं बारीक चिरलेला घालून घेऊया। आपण ह्या दोन्हींची पेस्टही करून घालू शकतो। इथं मी हे दोन्ही पण बारीक चिरून घेतलेले। फोडणी आपली व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे अगदी तेल सुटेपर्यंत, जेणेकरून आपलं जी भाजी आहे त्याची ग्रेव्ही एकसारखी एकजीव होईल। यासाठी आपल्याला फोडणी व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे। आता साधारणपणे फोडणीला तेल सुटायला लागलं की आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया। 2 चमचा मी इथं काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण पुरी बरोबरची जी भाजी असते ती अगदी तिखटच छान लागते। इथं आपण 1 चमचा कसुरी मेथी बारीक क्रश करून घालायची या फोडणीमध्ये, जेणेकरून भाजीचा स्वाद अगदी ढाब्याच्या भाजीसारखा होईल। अगदी जशी बाहेर हॉटेल स्टाईल मिळते भाजी तशी होते। इथं अर्धा चमचा इथं आमचूर पावडर घातलेली आहे, त्यामुळे एक मस्त आंबटपणा या भाजीला येतो। आंबट तिखट अशी ही भाजी होते। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही भाजी झाल्यानंतर लिंबाचा पण वापर करू शकता। इथं अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया।
आणि ही फोडणी आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करायची आहे। आता या भाजीसाठी मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेले होते, त्यातले हे 1.5 बटाटे मी अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे साल काढून, आणि अर्धा बटाटा मी असा क्रश करून एका वेगळ्या वाटीमध्ये ठेवलेला आहे, कारण यामुळेच आपली भाजी दाटसर होणार आहे। आता ह्या फोडणीमध्ये भाजीचं जे आपण बटाटा काढून ठेवला होता क्रश केलेला तो त्यामध्ये घालून व्यवस्थित ही भाजी आपण मिक्स करून घ्यायची। यामुळेच आपली भाजी अगदी दाटसर ग्रेव्ही होणार आहे, कारण यात आपण कुठल्याही कुटांचा किंवा खोबऱ्याचा वापर करणार नाही आहोत। तर ही भाजी अशाच पद्धतीने आपल्याला दाटसर करायची आहे। आता भाजीसाठी मी इथं 1.5 तांब्या पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने बटाटे पण चिरून घेतलेले आहेत। तर चिरलेले बटाटे मी आधी भाजीच्या वाटणावरती टाकून घेते आणि व्यवस्थित एकदा फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे। आणि आता जे पाणी गरम केलेलं आहे ते त्या भाजीवरती आपल्याला ओतायचं आहे। शक्यतो जेव्हा आपण ग्रेव्हीवाली भाजी करतो तेव्हा गरमच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे। जर थंड पाणी वापरलं तर मसाल्याची चव व्यवस्थित लागत नाही, मसाल्याची चव कमी होते, पण जर तुम्ही गरम पाणी वापरलं तर चव खूपच भाजीची वाढते। आता राहिलेलं पण अर्धा तांब्या पाणी आपण ओतून घेतलं। साधारणपणे 4 लोकांसाठी मी ही भाजी करते, त्यामुळे मी इथं 1.5 तांब्या पाण्याचा वापर केलेला आहे। आता इथं आपण चवीनुसार अजून थोडंसं मीठ घालून घेऊया, थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि ही भाजी व्यवस्थित परत त्याला छान उकळी येऊ देत। अगदी काहीच मिनिटांनंतर तुम्ही इथं बघा मस्त उकळी आलेली आहे आणि आपली भाजी अशी दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला ही भाजी फार पातळ नकोय, अगदी दाटसरच पाहिजे, त्यामुळे अजून एक 5 मिनिटं आपण ही भाजी थोडीशी शिजत ठेवणार आहोत। आणि तुम्ही इथं बघा घेतल्यापेक्षा पाणी आपल्या भाजीचं निम्म आटलेलं आहे, म्हणजे आता आपली भाजी तयार झालेली आहे। भाजी अगदी चमचमीत झालेली आहे। आता आपण पुऱ्या करायला घेऊया। आता पुरीची कणिक मळून आपल्याला 20 मिनिट झालेले आहेत। ही झाकून ठेवलेली कणिक आपण उघडून बघूया। अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी आपली कणिक भिजवली गेली आहे आणि सेट झाली। तुम्ही इथं बघा सैल अजिबात नाहीये ही कणिक। आता आपण याचे एकसारख्या आकाराचे गोळे करून घेऊया, जेणेकरून पुऱ्या सगळ्या आपल्या समान आकाराच्या होतील। तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही करू शकता ह्या पुऱ्या, गोल, चौकोनी किंवा लंबाकृती। त्याचबरोबर तुम्ही लहान मोठ्या पण करू शकता। आपण सगळे गोळे करून घेऊयात आणि ह्या पुऱ्या आपण लाटून घेऊयात। पुरी लाटायसाठी घेऊया, इथं मी लिंबाच्या आकाराचा एक गोळा घेतलेला आहे कणकेचा, तो आपण व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचा आहे आधी आपल्याला। आणि आता ही कणिक परफेक्ट आहे पुरीसाठी हे कसं ओळखायचं, जेव्हा ही पुरी आपण लाटायला घेतो पोळपाटावरती तेव्हा ही कणिक अजिबात पोळपाटावरती चिटकत नाही। तुम्ही इथं बघा मी अगदी सहजपणे ही फिरवत फिरवत लाटते आहे, यावरूनच तुम्हाला लक्षात येईल। आणि जर अगदी तुमची जर थोडीफार कणिक चिटकत असेल पोळपाटाला तर तुम्ही इथं गव्हाच्या पिठाचा वापर करून गव्हाचं पीठ खाली पसरून ही पुरी तुम्ही लाटू शकता। आता ही पुरी लाटताना आपल्याला फार पातळ किंवा फार जाड लाटायची नाहीये, मीडियम साईजची लाटायची आहे। आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी जाडसरच ठेवायची आहे, म्हणजे आपली पुरी व्यवस्थित फुलेल। आता इथं सगळ्या पुऱ्या एकसारख्या आकाराच्या येण्यासाठी मी एका बाउलचा कटर म्हणून वापर करणार आहे, म्हणजे सगळ्या पुऱ्या आपल्या एकसारख्या छान दिसतील। तुम्ही वाटीने, तुमच्याकडे एखाद्या डब्याचं झाकण असेल तर तुम्ही अशा पद्धतीने शेप करू शकता, जर नाही केला तरी चालेल, फक्त सगळ्या पुऱ्या एकसारख्या व्हाव्यात म्हणून मी ह्याचा वापर करते। आता हे आपण काढून घेऊया आणि आता ही काढलेली जी पुरी आहे ती आपण एका ताटलीमध्ये काढून ठेवूया आणि सगळ्या अशाच पद्धतीने आपण पुऱ्या करून घेऊया। अशाच पद्धतीने आपण दुसरी पण पुरी लाटून घेऊया। अगदी मस्त होतात ह्या पुऱ्या, रवा घातल्यामुळे खुसखुशीत होतात। काही जण मैद्याचा पण वापर करतात रव्याबरोबर, त्या पण पुऱ्या छान होतात। तुम्ही नक्की करून बघा। आता ही पण आपण व्यवस्थित कटरने म्हणजेच आपल्या बाउलने आपण त्याला व्यवस्थित एकसारखा आकार पाडून घेऊया आणि आता तोपर्यंत आपलं तेल तापते, ह्या पुऱ्या सगळ्या करून घेऊया। आणि ह्या पुऱ्या अजिबात चिटकत नाहीत। तुम्ही इथे बघा एकावरती एक जरी ठेवलं ना तरी पण ही व्यवस्थित दुसरी पुरी आपण काढू शकतो। फक्त यावरती आपण आता एक कापड झाकून ठेवायचे जोपर्यंत आपण तळत नाही तोपर्यंत। आता पुऱ्या तळायला घेऊया। पुरी तळण्यासाठी आपल्याला तेल व्यवस्थित गरम झालेलं असलं पाहिजे आणि आता आपण पहिली पुरी सोडून घेऊयात। आता आपण पुरी तळताना गॅसची फ्लेम हायच करायची आहे आणि झारीने सोडलेल्या पुरीवरती व्यवस्थित तेल उडवून
व्यवस्थित ही पुरी तेलामध्ये सेट करून झाल्यानंतर असं मध्यभागी असा दाब द्यायचा आहे। दाब दिल्यावरती काय होतं, व्यवस्थित आपली पुरी सगळ्या बाजूने टम्म अशी फुगते। ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात घ्या। कोणत्याही झारीने तुम्ही जरी ही पुरी तळत असाल तर मध्यभागी प्रेस करून घ्यायची आहे, जेणेकरून अशी पुरी आपली टम्म फुगेल। इथं बघा अगदी 2 सेकंदामध्ये ह्या पुरीचा दोन्ही बाजूने रंग हलका सोनेरी असा आलेला आहे आणि आपली पुरी व्यवस्थित छान फुगली गेली आहे, टम्म फुगली आहे आणि रंग पण छान झालेला आहे। आता आपण ही तेलातून काढून घेऊया। आधी व्यवस्थित तेल निथळून घ्यायचे आपल्याला आणि मगच एका ताटलीमध्ये आपण ही पुरी व्यवस्थित काढून घेणार आहोत। आता पुन्हा आपण गॅसची फ्लेम हायच आहे आपली। लगेच आपण त्यामध्ये कढईत दुसरी पुरी पण काढून घेऊयात तळायला आणि परत एकदा झारीने ही व्यवस्थित दाबून फुलवून घेऊयात आणि अशाच पद्धतीने दोन्ही पण बाजूने आपण व्यवस्थित तेल उडवत आणि दोन्ही बाजू फिरवत आपण ही पुरी व्यवस्थित सोनेरी रंगावरती तळून घ्यायची। अशाच पद्धतीने आपली दुसरी पण पुरी तयार झालेली आहे तळून। आता सगळ्या पुऱ्या आपण अशाच तळून घेऊयात। आपल्या टम्म फुगलेल्या पुऱ्या आता झालेल्या आहेत। मी तुम्हाला जवळून दाखवते। अगदी 10 मिनिट झालेले आहेत ही पुरी तळून, तरी पण ही तितकीच फुललेली आहे। अगदी मस्त होते, खुसखुशीत होते। तुम्हाला ह्याच्यावरूनच दिसत असेल किती खुसखुशीत झाली ते। आता सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत। सर्विंग प्लेट भरून घेऊया। सर्विंग प्लेटमध्ये पुरी आणि भाजी काढून झालेली आहे। तुम्हाला मी जवळून दाखवते। पुरी आपली अजिबात तेलकट नाहीये आणि अगदी आतून मऊ आणि बाहेरून खुसखुशीत अशी झालेली आहे। ही प्लेट तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये अगदी मस्त एन्जॉय करू शकता। तुम्ही पण करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा। आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।